महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला आणि स्मार्ट मीटर सक्तीला सांगरूळच्या ग्रामसभेत कडाडून विरोध करण्यात आला। स्मार्ट मीटर सक्ती विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत करण्यात आला। स्मार्ट मीटर विरोधात आता जनरेटर उभा करण्याची गरज असल्याचं गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं। करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल खाडे होत्या। महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। एकही युनिट वीज वापरली नसतानाही ग्रामपंचायतच्या बाजारवाडा इथल्या वीज मीटरचं बिल तब्बल 12 लाख रुपये आलंय। पाणीपुरवठा विभागाचे 12 लाख असं एकूण 24 लाखांच्या फरकाचं अवाजवी बिल महावितरणनं पाठवल्याचा आरोप गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केला। स्मार्ट मीटरमुळे होणारा त्रास आणि नुकसानीच्या तक्रारी ग्रामपंचायतीत जमा करण्याचं आवाहन त्यांनी केलं। स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या नुकसानीचा आणि त्रासाचा अभ्यास करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे। 20 युनिटचं 2380 रुपये बिल आल्याचं बाजीराव खाडे यांनी निदर्शनास आणून दिलं। स्मार्ट मीटरमध्ये छुपा कॅमेरा असून अशा छुप्या कॅमेऱ्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। सांगरूळ ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मीटर बसवायचा नाही असा ठराव करण्यात आला। दरम्यान स्मार्ट मीटर विरोधात न्यायालयात जाण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला। सुनील कापडे, भगवान लोंढे, उपसरपंच अश्विनी यादव, कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर, राहुल खाडे, सदाशिव खाडे, मारुती खाडे, बाळासो खाडे शिवारे, प्रदीप नाळे, विलास अस्कावकर, तानाजी वातकर, सचिन नाळे, बदाम खाडे, दिलीप खाडे, रवी खाडे, सरदार राणे, उज्ज्वला लोंढे, गीतांजली कासोटे, साक्षी मेहत्तर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।